पोर्टर दिवाळी धमाका ऑफरमध्ये मी करणार कंपनीने दिलेले 21 डे चॅलेंज कंप्लीट. बघूया या ऑफर मधून आपण एकतरी बक्षीस मिळवू शकतो का. क्या बात है सर. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, आज आहे डे 9. पहिलीच ऑर्डर उचलून कस्टमरला कॉल केला तर बोलले ऑर्डर मी काय बुक नाही केली. पिकअप लोकेशन वरती आणि ड्रॉप लोकेशन वरती एकच कस्टमरचा नंबर होता आणि स्कॅमर होता. पोर्टर मध्ये कंप्लीट कशी करायची त्याची सिस्टम काय समजत नव्हती. त्यामुळे ही ऑर्डर मला कॅन्सल करावी लागली आणि त्यामुळे कंपनीने माझी आयडी एका तासासाठी बंद केली. कौन है ये लोग, कहां से आते हैं? त्यानंतर पहिलीच ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, हे पार्सल मला गोरेगाव स्टेशन जवळ द्यायचं होतं. ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर लगेच दुसरी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन चेक केलं तर 4 किलोमीटर. ऑर्डर उचलते वेळी 600 मीटर दाखवलं. क्या बात कर रहे हैं? त्यानंतर निघालो लोकेशन वरती येऊन या शॉप मधून पार्सल पिकअप करायचं होतं. कस्टमर कडून पार्सल घेऊन निघालो ड्रॉप लोकेशनला आणि हे पार्सल मला बोरवलीला घेऊन जायचं होतं. लोकेशन वरती आलो तर बिल्डिंग पण मेन रोड वरती होती आणि पार्किंगला पण जागा नाही. कस्टमरला कॉल केला तर बोलतात गाडी बाहेर पार्किंग करून या वरती आणि मेन रोड वरतून गाडी टोईंग केली जाते. त्यांना बोललो पार्सल खाली येऊन घ्या, गाडी लावायला जागा नाहीये. तर मी येणार नाही. त्यामुळे दोन्ही कस्टमरशी बोलणं केलं. त्यानंतर मग त्यांना खाली यायला 25 मिनिटं लागली आणि तिकडेच आपल्याला सपोर्ट करणारे इंस्टा फॅमिली मेंबर भेटले. त्यानंतर पोर्टर मधून तिसरी ऑर्डर भेटली आणि सोबत बोर्डची पण ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती आलो. तेवढ्यात आपल्याला सपोर्ट करणारे अजून एक भाऊ भेटले आणि मला बोलले तुला बघितलं आणि परत युटर्न मारून भेटायला आलो. त्यानंतर पार्सल पिकअप केलं आणि निघालो पोर्टरचं पार्सल पिकअप करायला. लोकेशन वरती येऊन गेट वरती शॉप सोबत बोलणं करून पार्किंग मध्ये गाडी लावली. शॉपिंग सेंटर मध्ये येऊन पण वेगळाच सीन झाला. क्या बात कर रहे हैं? त्यानंतर कस्टमर सोबत कॉल वरती बोलून या शॉप मधून पार्सल पिकअप केलं. तर मंडळी, या ऑर्डरचं पार्सल 3 पिकअप लोकेशन होते. त्यामुळे 2 लोकेशन वरतून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. हायवेला आलो आणि कस्टमरचा कॉल आला आणि बोलायला लागले चुकीचं पार्सल दिलं. त्यामुळे रिटर्न ये परत. लोकेशन वरती आलो. जे 2 पार्सल पिकअप केलं होतं ते या ड्रॉप लोकेशन वरती डिलिव्हर करायचं होतं आणि तिकडूनच तिसरं पार्सल घेऊन 4थ्या ड्रॉप लोकेशन वरती जायचं होतं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, या ऑर्डरमुळे खूप टाइम वेस्ट गेला. ड्रॉप लोकेशन वरती ऍड्रेस हॉटेलचं होतं म्हणून हॉटेलमध्ये येऊन थांबलो. त्यानंतर कस्टमरला कॉल केला आणि हॉटेलच्या बाहेर पार्सल डिलिव्हरी. त्यानंतर 2 ऑर्डर करत 10 वाजले. त्यानंतर शेवटची ऑर्डर कांदिवलीची उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, शेवटचं पार्सल या ड्रॉप लोकेशन वरती डिलिव्हर करून काम बंद केलंय. तर आज आपली 2 कंपनीमधून इन्कम झाले. पोर्टरमधून 851 रुपये आणि बोर्जोमधून झाले 237. तर आज आपली टोटल इन्कम झाले 1088. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा आणि हो, आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.